नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर जे काय आरोग्य पदभरती 2026 असणार आहे, याच्यामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे 12वी पास विद्यार्थ्यांच्यासाठी एक खास सुवर्ण संधी असणार आहे। मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि त्याचबरोबर इतर प्रकारची माहिती घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर आरोग्य विभाग भरती पदभरती 2026 12वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची काय असणार तर हमी, याच्यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार हे सुद्धा काय करणार आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा याच्यामध्ये तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमी म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती वेगवेगळ्या बॅचेस काय असणार तर अवेलेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती, एफडीए, आदिवासी बॅच असेल, आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, तलाठी भरती बॅच, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, पशुसंवर्धक भरती, महिला व बाल विकास सीडीपीओ असेल, टीईटी टेट बॅच असेल, त्याचबरोबर एलएसओ बॅच, ह्या सर्व ज्या काही बॅचेस असणार आहेत, ह्या बॅचेस आपल्याकडे नवीन पॅटर्न नुसार म्हणजेच नवीन अभ्यासक्रमानुसार काय करतोय तर आपण सुरू करतोय। यापैकी काही बॅचेसची ज्या काय असणार आहेत ह्या 5 जून पासून चालू झाले आहेत, तर काही बॅचेस ह्या आपण 12 जून पासून चालू करणार आहेत। मग याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये काय असणार आहेत तर ही लेक्चर्स अवेलेबल होतील। त्याचबरोबर ज्यांची लेक्चर पाहू शकत नाही तर त्यांच्यामध्ये रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही लेक्चर्स तुम्ही पाहू शकताय। ही लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मल्टिपल टाइम वेळा कितीही पाहू शकताय। याच्यानंतर आणखीन काय सांगितलं जातं बघा, तर प्रत्येक विषयासाठी मग याच्यामध्ये टेक्निकल असेल किंवा नॉन टेक्निकल म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिक अशा विषयांसाठी वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करतात। आठवड्यातून आपण 2 ते 3 वेळा पीवायक्यू क्वेश्चन पेपर काय करून घेतो तर सॉल्व्ह करून घेतो, किंवा त्या दर्जाचे जे काही क्वेश्चन्स पेपर्स असतात किंवा क्वेश्चन असतात ते सोडवून घेतो, त्यांची स्पष्टीकरणासह माहिती सुद्धा या ठिकाणी सांगितली जाते। त्याचबरोबर ई बुक्सद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट सुद्धा केल्या जातात। ओके, ज्यांना ह्या बॅचेस जॉईनिंग करायचे असणार तर त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काय करू शकताय तर कॉन्टॅक्ट करू शकताय आणि याबाबतची अधिक माहिती मिळवू शकताय। आता याच्यामध्ये बघा, ही जी काय असणारी 12वी पास वरतीची जी काही मेगा भरतीची जाहिरात असणार आहे, ह्या मेगा भरतीच्या जाहिरातीविषयी आपण काय करूया याद्वारे जाणून घेऊया। बघा काय सांगितलं जातं, तर आरोग्य पदभरती 2026 याच्यामध्ये ही जी काही मेगा भरती होणार आहे, ओके, या मेगा भरतीमध्ये एकूण किती पद असणार आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या पदांचा समावेश असणार हे आपण बघणार आहोत। बघा, सार्वजनिक आरोग्य विभागात 12वी पास उमेदवारांसाठी आरोग्य सेवक ग्रुप सी आणि ग्रुप डी ही अधिकृत मेगा भरतीची जाहिरात 2026च्या उत्तरार्धात म्हणजेच सर्वसामान्यतः ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026च्या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे। या अगोदर विभागाने नुकतीच काय केलेली असणार, गट अ वैद्यकीय अधिकारी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ओके, त्याची सध्या काय असणार आहे तर भरतीची प्रक्रिया सध्या चालू असणार आहे, त्याची फायनल जी काही मेरिट लिस्ट किंवा अंतिम यादी प्रक्रिया असणार ती सुरू असणार आहे। आता पुढील टप्प्यामध्ये म्हणजेच या वैद्यकीय अधिकारी पदभरती नंतर पुढच्या टप्प्यामध्ये 12वी पास पात्रता असणाऱ्या आरोग्य सेवक व गट क आणि गट ड यांच्या 5000 प्लस रिक्त पदांची काय असणार तर मेगा भरतीची जाहिरात या ठिकाणी निघणार आहे। संभाव्य वेळापत्रक बघा, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने एक्सपेक्टेड टाइम टेबल काय सांगितलंय तर जाहिरात प्रसिद्ध होण्याचा कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अंदाजित सांगण्यात आले, म्हणजे दाट शक्यता असणार आहे। अर्जाची पद्धत, जाहिरात आल्यानंतर सर्वसाधारणतः 30 दिवसांचा अवधी असणार आहे। ओके, परीक्षा पद्धत, अर्ज प्रक्रिया संपल्यापासून 2 ते 3 महिन्यांच्या आत ऑनलाईन पद्धतीने संगणकीकृत परीक्षा म्हणजेच सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाईल। ओके, लोकप्रिय पद, आता याच्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणती पद असणार आहेत, कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे हे आपण जाणून घेऊया। बघा, 12वी पास उमेदवारांसाठी उपलब्ध होणारी प्रमुख पद, यामध्ये जर का तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर खालील लोकप्रिय पदांसाठी तुम्ही काय असणार तर पात्र असणार आहे।
ओके, तर पहिला असणार बा आरोग्य सेवक पुरुष. ओके, याच्यामध्ये 40 ते 50 संवर्ग, 40% ते 50% संवर्ग 12वी विज्ञान सायन्स विषयासह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही 12वी हे कोणत्या फॅकल्टीतनं तुमची कंप्लीट असणं गरजेचं आहे, सायन्स फॅकल्टीतनं कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बघा आरोग्य सेविका ANM 12वी उत्तीर्ण सोबतच मान्यता प्राप्त नर्सिंग काउन्सिलचा कोर्स तुमचा कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर गट ड ग्रुप डी पदे ज्याच्यामध्ये शिपाई परिचर इत्यादी पदांचा समावेश असणार आहे. काही तांत्रिक पदांसाठी किमान 12वी पास किंवा 10वी पास पात्रता ठेवण्यात आलेली असणार आहे. ओके, ही पद असणार आहेत. याच बरोबर याच्यामध्ये जे काही आणखीन काही अपडेट्स असतील या अपडेट सह आपण पुन्हा लवकरात लवकर आणखीन काही अपडेट सह लवकरच भेटू. ज्यांना कोणाला ही माहिती आवडली असेल तर त्यांनी पटकन लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन ऑफिसर अकॅडमी म्हणजेच डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा जाता जाता ओव्हरलुक करा की ज्याच्यामध्ये भरपूर पदांचा समावेश असणार आहे. एका वर्षासाठी ह्या बॅचेस तुम्हाला दिल्या जातील ज्याच्यामध्ये मिनिमम 2 ते 3 वेळा तुमचा सगळा टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस काय केला जातो तर कव्हर केला जातो. बघा याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर ANM JNM स्टाफ नर्स असेल, लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन, औषध निर्माता, आदिवासी नगर परिषद FDA, आरोग्य सेवक सेविका असतील, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धक, महिला बाल विकास TET टेट, जलसंवर्धन, मृदा संवर्धन आणि LSO ह्या बॅचेसचा समावेश असणार आहे. ओके, लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि ही बॅच काय करा आजच जॉईनिंग करून घ्या, कारण आपण नवीन अभ्यासक्रमावरती ह्या बॅचेस काय करतोय तर सुरू करतोय. धन्यवाद.